सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. इचलकरंजी शहरालगत असलेल्या शहापूर परिसरात म्हसोबा मंदिराच्या मैदानात एकावर कोयत्यानं जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून जखमी अर्जुन प्रकाश गोसावी वय 27 राहणार साईनगर राधानगरी यांनी फिर्याद दिली आहे. अर्जुन गोसावी हे त्यांच्या बेपत्ता झालेल्या बहिणीचा शोध घेत इचलकरंजीमध्ये आले होते. यापूर्वी त्यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात बहीण अंजली हरवल्याची तक्रार नोंदवली होती. यावेळी संशयित आरोपी अनिल जयसिंग गोसावी आणि सुरेश जयसिंग गोसावी, दोघे राहणार कागल, जिल्हा कोल्हापूर, यांनी अर्जुन गोसावी यांना त्यांची बहीण कुठे आहे याची माहिती असल्याचं सांगून त्यांना शहरातल्या म्हसोबा मंदिर जवळच्या मोकळ्या मैदानात भेटायला बोलवले. दरम्यान रात्री 8 वाजण्याच्या सुमाराला अर्जुन गोसावी त्या ठिकाणी आले असता संशयित आरोपींनी अर्जुन गोसावी यांना बहिणीचा शोध घेऊ नकोस नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याचवेळी संधी साधून संशयित आरोपी अनिल गोसावी यानं कोयत्यानं अर्जुन गोसावी यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केलं. दरम्यान जखमी अवस्थेत अर्जुन यानं शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता आणि भारतीय हत्यार कायद्यानुसार अनिल जयसिंग गोसावी आणि सुरेश जयसिंग गोसावी, दोघे राहणार कागल, जिल्हा कोल्हापूर, या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास शहापूर पोलीस करतायत.